महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग तपासासाठी पथकं रवाना झाल्याची माहिती। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात आता 9व्यांदा तपास अधिकारी बदलले आहेत। विजयसिंह बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली। महादेव मुंडे हत्या प्रकरणात गोट्या गीतेसह कराड आणि त्याचा मुलाचा सहभाग असल्याचा आरोप। वाल्मी कराडचा जुना सहकारी विजयसिंह बांगरचा आरोप। कृषी विभागातील महापराक्रमी अधिकाऱ्यांना पाठीशी कोण घालतंय? आमदार सुरेश धस यांचा विधानसभेत सवाल। कृषी अधिकाऱ्यांच्याच बायकोच्या आणि मुलाच्या नावावर 78 कंपनी असल्याचा धस यांचा आरोप। चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावांच्या नागरिकांचा महसूल अभिलेख तयार होण्याचा मार्ग प्रशस्त। महाराष्ट्र तेलंगणा या दोन राज्यांमध्ये या 14 गावांच्या समावेशावरून वाद होता। उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात। गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग असलेल्या मरकणार ते अहेरी बस सेवा सुरू। स्वातंत्र्यानंतर प्रथमच या परिसरात बस सेवा। मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती। कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू। मात्र धरणाची उंची वाढीला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून विरोध वाढला। खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी अलमट्टी धरणासंदर्भात आढावा बैठक घेतली। जळगावच्या बोहरामधील ग्रामस्थांचा आमदार अनिल पाटलांच्या घरावर मोर्चा। बोहरा गावाच्या 100% पुनर्वसनाच्या मागणीसाठी मोर्चा। मागणी मान्य न झाल्यास 15 ऑगस्टला जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा। जळगावच्या अमळनेरमध्ये भांडेवाटप प्रक्रिया थांबवली। भांडेवाटप थांबवल्यानं महिला बांधकाम कामगार आक्रमक। कामगार महिलांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला। पहिल्याच पावसात बुलढाण्यातील वाघापूर अंतरी ते गोदरी रस्ता उखडला। रस्त्याचं काम करताना डांबर टाकलं नसल्याचं शेतकऱ्यांनी केलं उघड। गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कर्करोग तपासणीत 309 विद्यार्थ्यांना पूर्वमुख कर्करोगाचं निदान। रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती। प्रवीण गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात पवार आणि गायकवाडांमध्ये बंद दाराआड चर्चा। गायकवाडांवर झालेल्या शाईफेकीची शरद पवारांनी माहिती घेतली। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या कराडमध्ये सर्वपक्षीय संघटनांकडून निषेध। जोडेमारो आंदोलन करत निषेध व्यक्त। फरार आरोपींना अटक करण्याची मागणी। साताऱ्याच्या वाई तालुक्यातील कुसगाव ग्रामस्थ मंत्रालयावर मोर्चा काढणार। बेकायदेशीर दगड, खाण आणि क्रशर प्रकरणी प्रशासनाविरोधात मोर्चा काढणार। आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाण्यात आंदोलन। मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा। विक्रोळीत मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या व्यापाऱ्याला मनसेकडून मारहाण। मारवाडी व्यापाऱ्यानं मराठी माणसांचा अपमान करणारं स्टेटस टाकलं। मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी व्यापाऱ्याची धिंड काढली। मराठीबद्दल चुकीचे उद्गार काढाल तर मराठी माणूस पेटून उठेलच। मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या नादी लागू नका। विक्रोळीतील प्रकारानंतर अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। वसई विरारमधील जिल्हा परिषदेच्या 116 शाळा पालिकेकडे हस्तांतरित होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठपुराव्याला यश, तर रखडलेला रिंग रोडचाही प्रश्न सुटल्याची माहिती। नवी मुंबईत मनसेच्या निलेश बाणखिलेंसह 10 ते 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मीरा रोडच्या शिवसेना शाखेत अमराठी नागरिकांना मराठी शिकवायला सुरुवात। महेश शिंदेंच्या शाखेतून मराठीचे धडे गिरवायला सुरुवात। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील मराठी शाळेतील दुरावस्थेवरून मनसे आक्रमक। 15 दिवसात मराठी शाळा दुरुस्ती उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा मनसेचा इशारा। मीरा भाईंदरमध्ये मनसेची बॅनरबाजी। वाघ येतोय अशा आशयाचं पोस्टरनं वेधलं लक्ष। 18 जुलैला राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये जाणार असल्यानं हे बॅनर। पालिका निवडणुकीसाठी धुळे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन। मतदारांची गर्दी टाळण्यासाठी केंद्राची संख्या तब्बल 100ने वाढवण्याचा अंदाज। आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक। अंबरनाथमधील 28 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण जाहीर। प्रांत अधिकारी तहसीलदारांकडून आरक्षणाची सोडत। यावर्षी मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार। मराठवाड्यात सध्या पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नाही। हवामान तज्ज्ञ SD सानप यांची माहिती। रायगड जिल्ह्यातील सर्वच धबधबे पावसामुळे प्रवाहित। धबधब्यांवर मनमुराद आनंद लुटतायत पर्यटक। सुधागड तालुक्यातील पडसरी धबधबा ठरतोय पर्यटकांचं आकर्षण।
शहापूर तालुक्यातील विहा गावाजवळील अशोका धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. पिंपरी चिंचवडला पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 77% साठा. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम. धरणात 4 महिने पुरेल इतका पाणीसाठा. मत्स्य उत्पादनात 29,000 मेट्रिक टनची वाढ. ठाण्यात सर्वाधिक 28,000 टन आणि पालघरने 1,500 टन मत्स्य उत्पादनात वाढीची नोंद. परभणी जिल्ह्यावर दुबार पेरणीचं संकट गडद. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीपाची पेरणी धोक्यात. शेतकरी चिंतेत. धुळे जिल्ह्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. ढगाळ वातावरणामुळे मका पीक संकटात. कृषी विभागाकडून औषधांची फवारणी करण्याचा सल्ला. धुळे तालुक्यातील शिरधाणेत वृक्षारोपण तसंच ठिबक सिंचन उपक्रमाचा लोकार्पण सोहळा. वैकुंठधाम परिसरात 100 वृक्षांची लागवड. या उपक्रमात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी 24,000 कोटींची तरतूद. योजनेद्वारे 100 कृषी जिल्हे विकसित करण्याचं लक्ष्य. कृषी जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी. नंदुरबार शहरातील बुलेट वाहनधारकांमुळे ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ. गाड्यांवरील मेडिफाईड सायलेन्सर जप्त. वाहनधारकांवर गुन्हा दाखल. वाहतूक शाखेची कारवाई. अकोल्यात एमडी ड्रग्ज तस्करी. 3,50,000चे 46 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. दोघांना अकोल्यातल्या खदान पोलिसांनी अटक करत केली कारवाई. अहिल्यानगरमध्ये अवैध वाळू उपसा प्रकरणी मोठी कारवाई. लाखोंचा माल जप्त. अनेक जणांवर गुन्हा दाखल. दुकानासमोर फटाके लावू नका याचा राग आल्याने चौघांकडून महिलेला जबर मारहाण. कुलकर्णी असं मारहाण झालेल्या महिलेचं नाव. इचलकरंजीच्या गावभाग परिसरात घडली घटना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सोलापूर दौऱ्यावर. सकाळी 10 वाजता एका संस्थेच्या कार्यक्रमात हजेरी लावणार. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात विधानभवन परिसरात शिवीगाळ. पडळकरांच्या गाडीचं दार लागल्याचा आव्हाडांचा आरोप. पडळकर आणि आव्हाडांमधील वातावरण अधिवेशनात दुसऱ्यांदा तापलं. अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात फोटोशूट वेळी दिसला उद्धव ठाकरे आणि शिंदेंमधला दुरावा. ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांच्या बाजूला बसणंही टाळलं. शिंदेंनी गोरेंना बाजूच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. उद्धवजी 2029 पर्यंत काही स्कोप नाही, मात्र तुम्हाला इकडे यायचं असेल तर स्कोप. मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर. विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट. ठाकरेंना पाहताच फडणवीसांनी नमस्कार म्हटलं. अंबादास दानवेंच्या निरोप समारंभासाठी जाताना ही भेट. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची एकाच कार्यक्रमात भेट. तुम्ही ऑफर दिली, मी तुमच्या स्वागतासाठी उभा. मुख्यमंत्री फडणवीसांना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ऑफरवर आदित्य ठाकरे यांची मिश्किल प्रतिक्रिया. अंबादास दानवे मूळ भाजपचे. त्यांची राजकीय सुरुवात भाजपमधून. काही वाद झाले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. युतीचा धर्म म्हणून आम्ही अंबादास दानवेंना पाठिंबा दिला होता. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. त्यांनी अंबादास सारखा कार्यकर्ता मला दिला, पण मुख्यमंत्री आमचे लोक त्यांनी घेतले त्याबद्दल बोलतील का? अंबादास तुम्ही पुन्हा येईन म्हणा. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक. उद्धव ठाकरे विधानभवनात बैठक घेणार असल्याची माहिती.